परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. सूर्य चंद्र वरुणे ममिरविती, देवी कुबेर हे तैसेचे. जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्यांचे करीती ध्यान. त्यांचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान, मदची माझी होतसे. ज्याच्या अज्ञानी भासी जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत. परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. विचारसागर या ग्रंथामध्ये तरंग क्रमांक 5 आणि या 5व्या तरंगामध्ये पान नंबर आहे 200, 5व्या तरंगाचे रहस्य. तर आतापर्यंत आपण या 5व्या तरंगामध्ये जो अदृष्टी नावाचा शिष्य आहे, त्या अदृष्टी नावाच्या शिष्याला श्रीगुरूंनी परमात्मा हा ध्यानाचा विषय आहे, कारण की 3 प्रकारचे अधिकारी सांगितलेले आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. आता उत्तम जो अधिकारी आहे, त्या उत्तम अधिकाऱ्याकरिता ब्रह्म हे ज्ञानाचा विषय होतं. परंतु जो मध्यम अधिकारी आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय आहे, त्या असणाऱ्या अधिकाऱ्याला ब्रह्म हे ज्ञानाचा विषय होत नाही. आणि म्हणून त्या असणाऱ्या अधिकाऱ्यासाठी श्रीगुरूंनी ध्यानाचा विषय ब्रह्म आहे असं सांगितलं. म्हणून तू काय कर तर ध्यान कर. मग त्या ध्यानाचे प्रकार सांगत असताना प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान हे सांगितलं. आणि त्या अहंग्रह ध्यानाच्याच अंतर्गत प्रणवाची उपासना सुद्धा सांगितली. आणि हे सर्व सांगितल्यानंतर जो अदृष्टी आहे, तो त्या उपासनेमध्ये प्रवृत्त होऊन त्याला स्वतःला काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झालेलं आहे. जरी कारण की अगोदर उपासना केली आणि उपासना करून त्या ठिकाणी लय चिंतन करून त्याला ज्ञान झालेलं आहे आणि तो मुक्तही झालेला आहे. परंतु या तरंगामध्ये ज्या काही मुख्य गोष्टी होत्या, त्याच्यावर असणारा प्रकाश या रहस्याच्याद्वारे सांगतात. 5व्या तरंगाचे रहस्य. 4थ्या तरंगात परमात्म्या व्यतिरिक्त सर्व जगत मिथ्या ठरल्यावर ठरल्यावर त्यात जगत अंतपाती वैदिक व्यवहारही मिथ्या होणार. या ठिकाणी सांगायचं काय, कारण की या ठिकाणी 2 शंका घेतलेल्या आहेत. नेमकं श्रीगुरूंनी ब्रह्माच्या व्यतिरिक्त सर्व जगत ही मिथ्या आहे असं जे सांगितलेलं आहे, त्या सांगण्यामध्ये नेमकं तात्पर्य काय आहे, ही पहिली शंका. आणि दुसरी शंका, वेद, सद्गुरू, ईश्वर हे जर मिथ्या आहेत, तर त्या ईश्वराच्या उपासनेने मिथ्या असणाऱ्या संसाराची निवृत्ती कशी व्हावी, किंवा मिथ्या असणारे वेद आणि गुरु त्यांच्यापासून या संसाराची निवृत्ती कशी व्हावी, अशी शिष्याने काय केलेली आहे, शंका घेतलेली होती. आणि त्याचं निराकरण आपल्याला 5व्या तरंगाच्या प्रारंभीच त्याचं निराकरण सुद्धा केलेलं आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा त्याचं काय करणार आहे की वेद, गुरु आणि ईश्वर हे कसे आहेत तर मिथ्या आहेत. पण मिथ्या कोणत्या दृष्टीने आहेत आणि कोणत्या दृष्टीने नाहीत याचा विचार सुद्धा आपण मागे केलेला आहे. आणि तोच विचार या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. तर कोणत्या 2 शंका आहेत तर वेद आणि गुरु हे मिथ्या म्हणण्यामध्ये तात्पर्य काय आहे, पहिली शंका. आणि दुसरी शंका अशी, वेद आणि गुरु हे जर मिथ्या आहेत तर मग त्या असणाऱ्या मिथ्या वेद गुरूंपासून संसाराची निवृत्ती कशी व्हावी, ही शंका आहे. मग या 2 शंकेचं निराकरण त्या शिष्याने काय करावं, आपल्या श्रीगुरूकडेच जाऊन करून घ्यावं. म्हणून त्याचं काय करतात या ठिकाणी समाधान आता सांगतायत. बघा, एक समाधान सांगताना श्री सद्गुरूंनी कोणत्याही काली बाधित म्हणजे मिथ्या न ठरणारी अशी फक्त ब्रह्मचैतन्याचीच
पारमार्थिक सत्ता सांगितली. श्रीगुरूंनी काय सांगितलं की तिन्ही कालामध्ये जी वस्तू बाधित होत नाही, म्हणजे भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये जी वस्तू मिथ्या ठरत नाही, अशी जी वस्तू आहे ती वस्तू कोणती आहे तर परमात्मा वस्तू, ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू. आणि त्या आत्म्याचीच, त्या ब्रह्मचैतन्याचीच, त्या परमात्म्याचीच पारमार्थिक सत्ता आहे म्हणून सांगितलं. कुठं सांगितलं तर तरंगाच्या आरंभीच सांगितलेलं आहे. समाधान सांगताना श्री सद्गुरूंनी कोणत्याही काली बाधित म्हणजे मिथ्या न ठरणारी अशी फक्त ब्रह्मचैतन्याचीच पारमार्थिक सत्ता सांगितली. म्हणजे ब्रह्मचैतन्याची सत्ता कोणती आहे तर पारमार्थिक सत्ता आहे, ही त्या ठिकाणी स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने बाकीच्या सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता सांगितली. त्या दृष्टीने म्हणजे ब्रह्म चैतन्याच्या दृष्टीने चैतन्याला सोडून इतर जे काही पदार्थ आहेत, मग ते जागृतीमध्ये असणारे पदार्थ असो किंवा स्वप्नामध्ये असणारे पदार्थ असो, त्यांची प्रातिभाषिक सत्ता सांगितलेली आहे. त्या दृष्टीने बाकीच्या सर्व पदार्थांची पारमार्थिक सत्ता सांगितली. परंतु व्यवहारात लोक जागृत पदार्थास सत्य समजतात आणि स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. आता या ठिकाणी मुख्यतः 3 सत्ता सांगितल्यात, पण त्या 3 सत्ता सांगत असताना चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याला सोडून, परमात्म्याला सोडून सर्व असणाऱ्या पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता सांगितलेली आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा जे पदार्थ जागृतीतले आहेत की ज्यांना लोक सत्य समजतात, आता जागृतीमध्ये ही जे काही आपण कर्म करतोय, चालतोय, बोलतोय, हे सर्व आपण सत्य म्हणून करतोय. कारण की तुकोबाराय सांगतात ना, ज्ञानोबाराय सांगतात, करीती व्यवहार सत्य म्हणून. म्हणजे सर्व लोक सत्य म्हणूनच काय करतात, व्यवहार करतात. आता व्यवहार करत असताना सत्य म्हणूनच का करतात, कारण की इंद्रियाच्या द्वारे काय होतात तर विषय होतात. ज्ञानोबाराय सांगतात, जे जे इंद्रिय गोचरे ते ते जाणपा नश्वरे. वास्तविक पाहता जे जे आपल्या इंद्रियांना दिसतंय ते सर्व कसं आहे, नश्वर आहेत. परंतु तरीसुद्धा हे सर्व नाशिवंत असूनही लोक काय करतात, त्याला सत्य म्हणतात. परंतु नित्य काय अनित्य काय हा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की या जगामध्ये सर्व काय तर अनित्यच आहे. आणि ज्या गोष्टी अनित्य आहेत त्याला सुद्धा लोक काय समजतात, सत्यच आहे असं समजतात. आणि म्हणून सांगतात या ठिकाणी व्यवहारात लोक जागृत पदार्थास काय समजतात, सत्य समजतात. आणि स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. स्वप्नातले जे पदार्थ आहेत त्या स्वप्नातल्या पदार्थांना जागृतीमध्ये आल्यानंतर त्याला मिथ्या समजतात, पण स्वप्नामध्ये असताना स्वप्नाला मिथ्या कोणी समजत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान होईल त्याला ते स्वप्नसुद्धा काय वाटत असतं, मिथ्याच वाटत असतं. म्हणजे स्वप्नातसुद्धा स्वप्न मिथ्याच वाटत असतं. पण त्याच्यासाठी ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. केवळ बोलण्यापुरतं ब्रह्मज्ञान त्या स्वप्नाला मिथ्या ठरवू शकत नाहीये. त्याला खरोखर अनुभूती तशी असावी लागते. स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. आता शुक्तीच्या अज्ञानाने शुक्तीवरती रजताचा काय होत असतो, भ्रम होत असतो. पण त्या रजताला कोणी सत्य समजतं का तर समजत नाही. त्याला काय समजतात, मिथ्या समजतात. पण हे केव्हा सिद्ध होतं, ज्यावेळेस त्या शुक्तीचं ज्ञान आपल्याला होतं त्यावेळेस ते रजत काय ठरतं, मिथ्या ठरतं. पण जोपर्यंत शुक्तीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ते रजतसुद्धा कसं आहे तर सत्यच आहे असं आपण समजत असतो. किंवा रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो सर्प देखील जोपर्यंत आपल्याला रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान होत नाही, दोरीचं दोरी रूपाने ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपण त्या सर्पाला काय समजत असतो, सत्य समजत असतो. आणि ज्या वेळेस आपल्याला त्या दोरीचं दोरी रूपाने ज्ञान होतं त्यावेळेस आपण त्या सर्पाला सत्य म्हणत नाही. कारण की नियम असा सांगितलेला आहे की ज्याच्या अज्ञानाने जे भासतं
ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. दोरीच्या अज्ञानामुळे आपल्याला सर्पाची भ्रांती झाली. मग त्या सर्पाची भ्रांती निवृत्त होण्यासाठी त्या दोरीचं ज्ञान करवून घ्यावं लागतं. मग दोरीचं ज्ञान करवून घेतल्यानंतर तो सर्प सत्य आहे का? सत्य नाही. तर तो कसा ठरला? मिथ्या ठरला. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की लोकांना ज्यावेळेस त्या शुक्तीवर रजत भासतं किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, त्यावेळेस त्या रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर किंवा त्या शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर तो सर्पही मिथ्या समजतात आणि ते रजतसुद्धा मिथ्या समजतात. आणि म्हणून सांगतात स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. कोण समजतात? तर लोक समजतात. कोणते लोक समजतात? तर अज्ञानी लोक समजत असतात. कारण की अज्ञानी लोकांना हा व्यवहार सत्य वाटतो आणि स्वप्नातले पदार्थ किंवा शुक्तीवर भासलेले रजत असो किंवा रज्जूवर भासलेला सर्प असो तो कसा वाटतो? तर जागृतीमध्ये आल्यानंतर त्या असणाऱ्या सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर मिथ्या वाटतात. म्हणजे सर्प मिथ्या होता, शुक्ती रजतसुद्धा मिथ्या होतं आणि स्वप्नसुद्धा मिथ्या होतं. स्वप्न पदार्थास किंवा शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्या समजतात. श्रीगुरूंनी त्या समजुतीचा स्वीकार करून व्यवहारात सत्य समजल्या जाणाऱ्या पदार्थाची व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नादी पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता अशा एकंदर 3 सत्ता सांगून संसार दुःख आणि वेद गुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे म्हणून संसार दुःख आणि वेद सद्गुरू यामध्ये बाध्य बाधक भाव आहे अशी सिद्ध केली आहे. आता श्रीगुरूंनी त्या शिष्याला किंवा पंचदशीकार असतील, वेदांत परिभाषाकार असतील, त्यांनी काय केलेलं आहे तर अनेक ग्रंथकारांनी 3 प्रकारच्या सत्ता मानलेल्या आहेत. मग त्या 3 प्रकारच्या सत्ता मानण्याचं कारण काय? तर या ठिकाणी सांगतात की लोकसमजुतीप्रमाणे लोकांची समजूत वरती सांगितलेली आहे, ज्याचा कोणत्याच कालात बाध होत नाही, म्हणजे जी वस्तू मिथ्या ठरत नाही तिची पारमार्थिक सत्ता सांगितली. आणि लोकव्यवहारामध्ये जागृत पदार्थाला सत्य समजतात आणि स्वप्नातील पदार्थांना मिथ्या समजतात. ही लोकांची काय आहे? समजूत आहे. आणि ही लोक समजूत ध्यानात घेऊन श्रीगुरूंनी काय केलेलं आहे तर 3 सत्ता केलेल्या आहेत. व्यवहारात सत्य समजल्या जाणाऱ्या पदार्थाची व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नादी पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता आणि परमात्म्याची पारमार्थिक सत्ता अशा एकंदर 3 सत्ता श्रीगुरूंनी सांगितलेल्या आहेत. आणि संसार दुःख आणि वेद गुरु यांची एकच सत्ता आहे. कोणती? व्यावहारिक सत्ता. आता वेद आणि गुरु आणि हा संसार या तिघांची सुद्धा सत्ता कोणती आहे तर व्यावहारिक सत्ता आहे. जर आपण या ठिकाणी वेद गुरूंची प्रातिभाषिक सत्ता आणि संसाराची व्यावहारिक सत्ता मानली तर प्रातिभाषिक असणाऱ्या वेद आणि श्रीगुरूंपासून व्यावहारिक असणारा जो प्रपंच आहे तो निवृत्त होऊ शकत नाही. कारण की समान सत्तेमध्येच साधक बाधक व्यवहार हा घडत असतो. साधक व्यवहार म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल व्यवहार हा समान सत्तेमध्येच घडत असतो. जसं मागं उदाहरण दिलेलं होतं की स्वप्नामध्ये तहान लागली तर जागृतीमध्ये असणारं पाणी उपयोगाला येत नाही, किंवा जागृतीमध्ये तहान लागली तर मृगजलाचं असणारं पाणी उपयोगाला येत नाही. त्याचं कारण काय? कारण की सत्ता भिन्न भिन्न आहे. मृगजलाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि आपली जी तहान आहे ती व्यावहारिक तहान आहे. मग व्यावहारिक तहान भागवण्यासाठी आपल्याला व्यवहारातलंच पाणी काय करावं लागतं? पियावं लागतं. मृगजल पिऊन भागत नाही. आणि म्हणून श्रीगुरूंनी काय सांगितलं की समान सत्तेमध्येच साधक किंवा बाधक व्यवहार घडत असतो. आता संसाराची सत्ता आहे व्यावहारिक आणि वेद आणि सद्गुरूंची सत्तासुद्धा व्यावहारिकच आहे. आता वास्तविक विचार केला तर या दोघांची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिकच आहे. परंतु लोकांची समजूत घेऊन ध्यानात धरून या ठिकाणी लोकांना ब्रह्मज्ञान व्हावं आणि त्यांचं कायमचं दुःख नष्ट व्हावं या दृष्टीने काय केलेलं आहे
सत्तेचा भेद केलेला आहे. वास्तविक दोनच सत्ता. आणि तसा विचार केला, विचार दृष्टीने जर बघितलं तर एकच सत्ता, ती म्हणजे परमात्म्याचीच सत्ता आहे, पारमार्थिकच सत्ता आहे. परंतु पारमार्थिक सत्ता सांगून जमत नाही, म्हणून 3 सत्ता कराव्या लागतात. एकंदरीत संसार दुःख आणि वेद गुरु यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. सत्ता एकच आहे. कोणती? दोघांची सुद्धा. संसार आणि वेद आणि गुरु यांची सत्ता व्यावहारिक सत्ता. म्हणून संसार दुःख आणि वेद सद्गुरू यामध्ये बाध्य बाधक भाव आहे असे सिद्ध केले. बाध्य आणि बाधक. बाधक म्हणजे बाध करणारा. बाध करणारे कोण आहेत? तर वेद आणि सद्गुरू. आणि बाध्य म्हणजे बाध होणारा कोण आहेत? तर हा संसार. संसाराचा काय होतो? बाध होतो. बाध होतो म्हणजे नाश होतो का? बाध शब्दाचा अर्थ हा नाश नाहीये आणि नाश शब्दाचा अर्थ बाध नाहीये. बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय होणं. वस्तू समोर आहे पण ती जशी आहे तशी नाही, हे समजणंच म्हणजे काय तर बाध. थोडक्यात अनिर्वचनीय आहे, प्रातिभाषिक आहे, मिथ्या आहे असं समजणं, यालाच काय म्हणतात? बाध म्हणतात. म्हणजे हा जो काही संसार आहे हा संसार बाध होण्यास योग्य आहे. सामान्य जीवाकडून हा संसार नष्ट होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञानाने संसाराचा नाश होत नाही, तर केवळ त्याच्या ठिकाणी सत्यत्व जी बुद्धी झालेली आहे, फक्त मिथ्यात्व आहे असं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येऊन जातं. यालाच काय म्हणतात? बाध. आणि तो बाध करायचा असेल तर आपल्याला श्रीगुरूकडेच जावं लागतं आणि त्या ठिकाणी जे काही तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ आहेत त्याचंच अध्ययन करावं लागतं. त्याच वेळेस या संसाराचा युक्तीने प्रमाणाने काय होतो? तर बाध होतो. असा या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आणि मृगजल हे प्रातिभाषिक सत्तावान असल्यामुळे त्या दोहोत सत्ताभेद आहेत. आता या ठिकाणी दृष्टांत दिला होता. पूर्वी शिष्याने शंका घेतली होती की तुम्ही काय सांगता की वेद आणि सद्गुरू यांच्या उपदेशाने या संसाराची काय होते? निवृत्ती होते. परंतु या संसाराची निवृत्ती मिथ्या असणाऱ्या वेदापासून आणि सद्गुरूंच्या उपदेशापासून होणं शक्य नाही. मग त्यावेळेस श्रीगुरूंनी त्याला सांगितलं की तू जे समजतोय तसं नाहीये, कारण की वेदाची सत्ता, श्रीगुरूंची सत्ता आणि या संसाराची सत्ता एकच आहे, व्यावहारिक सत्ता. आणि म्हणून त्या वेद सद्गुरूपासून या संसाराची काय होते? निवृत्ती होते. त्याच वेळेस त्या शिष्याने काय केलं होतं? तर त्या ठिकाणी तहानेचा आणि मृगजलाचा दृष्टांत दिला होता. उदाहरण दिलं होतं की जसं एखाद्या व्यक्तीला तहान लागली तर त्याची तहान मृगजलाच्या पाण्याने भागू शकत नाही. म्हणजे काय? याकरिता मृगजल तृष्णेचा नाश करत नाही. तृष्णा ही व्यावहारिक आहे आणि मृगजल हे प्रातिभाषिक आहे. आणि म्हणून प्रातिभाषिक असणाऱ्या मृगजलाने प्रातिभाषिक असणाऱ्या पाण्याच्या द्वारे व्यावहारिक असणाऱ्या तृष्णेची, तहान त्या ठिकाणी भागवू शकत नाही. का? कारण की सत्ता काय तर भिन्न आहे. प्रातिभाषिक सत्तावान असल्यामुळे त्या दोन सत्ताभेद आहे. याकरिता मृगजल तृष्णेचा नाश करीत नाही. दोघांमध्ये सत्ता भिन्न असल्यामुळे त्या ठिकाणी मृगजल तहानेचा नाश करत नाही. यावरून कितीही द्वैताची प्रतीती झाली तरी ती मिथ्या असल्यामुळे एकमेवाद्वितीयम म्हणजे स्वगत, सजातीय, विजातीय, भेदशून्य असे अद्वितीय एकरस ब्रह्म आहे. याप्रमाणे श्रुती घोषणा करून सांगते ते यथार्थ आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी श्रीगुरूंनी काय सांगितलं? आता हे जे काही द्वैत आहे, दोन मतं सांगितलेली आहेत, द्वैत मत आणि अद्वैत मत. द्वैत मत म्हणजे हे संसार आणि अद्वैत मत म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा. तर परमात्मा आणि संसार, त्यामध्ये संसार हा कसा आहे तर प्रातिभाषिक आहे आणि परमात्मा हा पारमार्थिक आहे. द्वैताची आपल्याला संसाराची कितीही प्रतीती झाली तरी परमात्म्याचं जे काही अद्वैत तत्व आहे, एकमेव द्वितीयम असं जे परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यात बदल होऊ शकत नाही. म्हणजे द्वैत हे परमात्म्याची अद्वैत तत्व नष्ट करू शकत नाही.
म्हणजे संसाराची कितीही प्रतीती होऊ द्या, त्या परमात्म्याला काही फरक पडत नाही. कारण की परमात्मा हा कसा आहे, तर एक आहे म्हणजे एकच आहे. आता संसारामध्ये नानात्व आहे. काय नेह नानास्ति किंचन एकमेवाद्वितीयम, म्हणजे संसारामध्ये नानात्व आहे, एकत्व नाहीये. आणि परमात्म्याच्या ठिकाणी एकत्व आहे. आणि म्हणून काय सांगितलं या ठिकाणी, एक सांगितलं. अद्वितीय परमात्मा कसा आहे, अद्वितीय. परमात्म्याच्या ठिकाणी द्वैत नाही. म्हणजेच एकमेवाद्वितीय म्हणजेच काय, तर स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद या तीन असणाऱ्या भेदाने रहित परमात्मा आहे. स्वगत भेद म्हणजे काय, तर आपण मागं बघितलेलं आहे, स्वतःच्या अवयवाच्या अंतर्गत असणारा भेद. जसं आता झाड आहे, ते झाडामध्ये मुळं म्हणजे फांत्या नाही, फांत्या म्हणजे त्याचे फुलं नाही, आणि फुलं म्हणजे फळं नाही. तर एक अवयवाच्या अंतर्गत म्हणजे एकाच असणाऱ्या वृक्षाच्या अंतर्गत काय तर भेद आहे. स्व म्हणजे वृक्ष घ्या, या ठिकाणी वृक्षाच्या ठिकाणी काय तर स्वगत भेद आहे. तसं आत्म्याला अवयव आहे का, त्याच्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. म्हणून स्वगत भेद शून्य आहे. कोण, परमात्मा, आपला आत्मा ब्रह्म. त्यानंतर आहे सजातीय भेद. सजातीय म्हणजे जसं आता समान जातीय, जसं आता तिथं सांगितलं की वृक्ष, लिंबाचा वृक्ष आहे आणि दुसरा आहे आंब्याचा वृक्ष. तर त्या दोघांमध्ये वृक्षत्व नावाची जाती एकच आहे. कारण की वृक्षत्व अवच्छिन्न वृक्ष म्हणजे वृक्षत्व हे लिंबाच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि आंब्याच्या ठिकाणी सुद्धा आहे. आणि म्हणून त्या दोन वृक्षामध्ये जो भेद आहे तो कोणता आहे, सजातीय भेद म्हणजे समान जातीय भेद आहे. तसं ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद आहे का, कारण की ब्रह्माला सजातीय दुसरं ब्रह्म नाही, कारण की ब्रह्म एकच आहे. आणि म्हणून सजातीय भेद सुद्धा नाही. त्यानंतर तिसरा भेद आहे विजातीय भेद. तिथं उदाहरण देत असताना सांगितलं की एक वृक्ष आहे आणि दुसरा आहे पाषाण. त्या पाषाणाच्या ठिकाणी कोणती जाती आहे, पाषाणत्व जाती, आणि वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व जाती. आता जाती समान, जाती कशी झाली, भिन्न भिन्न झाली. वृक्षत्व जाती ही वृक्षाच्याच ठिकाणी राहते आणि पाषाणत्व जाती ही केवळ पाषाणाच्याच ठिकाणी राहते. म्हणजे आणि यांची दोघांची सत्ता सुद्धा कशी आहे, एकच आहे. वृक्षाची सुद्धा सत्ता व्यावहारिकच आहे आणि पाषाणाची म्हणजे दगडाची सुद्धा सत्ता व्यावहारिकच आहे. समान सत्ता आहे. आणि समान सत्तेमध्ये सजातीय भेदही होऊ शकतो, विजातीय भेदही होऊ शकतो. आता या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा नाही. कसा नाही, आता परमात्म्याची सत्ता कोणती, पारमार्थिक. आणि या आकाशादी जी सृष्टी आहे यांची सत्ता कोणती, व्यवहारामध्ये व्यावहारिक सत्ता, आणि तसं पाहिलं तर प्रातिभाषिक सत्ता. म्हणजे या दोनच सत्ता आहे, परमात्म्याची पारमार्थिक सत्ता आणि इतर सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता म्हणा किंवा व्यावहारिक सत्ता म्हणा. आता परमात्म्याच्या ठिकाणी आकाशाधिक सृष्टी ही विजातीय भेद करू शकत नाही. का, कारण की साधक बाधक व्यवहार हा समान सत्तेत होत असतो आणि परमात्म्याची सत्ता ही पारमार्थिक आहे आणि जगताची सत्ता प्रातिभाषिक आहे. सत्ता भिन्न असल्यामुळं आकाशादी प्रपंच हा विजातीय भेद परमात्म्याशी करू शकत नाही. जसं वृक्षत्व आणि पाषाणत्व यांचा विजातीय भेद आहे कारण की त्यांची सत्ता व्यावहारिक आहे, पण परमात्म्याची सत्ता पारमार्थिक आहे आणि जगताची सत्ता प्रातिभाषिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा, आपण इथं प्रातिभाषिक धरू. सत्ता भिन्न असल्यामुळं परमात्म्यामध्ये आणि जगतामध्ये विजातीय भेद सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून सांगितलं परमात्मा कसा आहे, स्वगत भेद रहित आहे, विजातीय भेद रहित आहे आणि सजातीय भेद सुद्धा रहित आहे. लक्षात आलं ना. त्यानंतर बघा, असे अद्वितीय एकरस ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म कसं झालं, स्वगत भेदाने रहित, सजातीय भेदाने रहित
आणि विजातीय भेदाने रहित. त्याचप्रमाणे हे ब्रह्म कसं आहे, देश काल वस्तू परिच्छेदाने सुद्धा रहित आहे. म्हणजे देशाने ब्रह्माचा अंत होत नाही, कालाने सुद्धा ब्रह्माचा अंत होत नाही आणि वस्तूने सुद्धा ब्रह्माचा अंत होत नाही. जसं आता आपला असणारा हा जो काही देह आहे, हा देह या ठिकाणी आहे, म्हणजे या लाडे वडगावच्या देशामध्ये आहे, पण अंबाजोगाईच्या देशामध्ये आहे का सध्या? नाही. म्हणजे या देहाचा देशाने काय होतो, अंत होतो. तसं परमात्म्याचा आहे का? परमात्मा इथंही आहे आणि तिथंही आहे. म्हणून देशाने अंत ब्रह्माचा आत्म्याचा होत नाही. त्याचप्रमाणे या देहाचा कालाने अंत होतो. आता सध्या वर्तमान कालामध्ये आहे, पण आणखीन 50 वर्षानंतर हा राहणार आहे का? नाही. म्हणजे कालाने या देहाचा काय होतो, अंत होतो. पण परमात्म्याचा अंत होत नाही, कारण की परमात्मा हा तिन्ही कालामध्ये असतो आणि म्हणून त्याचा अंत होत नाही. म्हणजे कालाने सुद्धा परमात्म्याचा अंत होत नाही. म्हणून काल परिच्छेद रहित परमात्मा आहे. त्यानंतर आहे वस्तू परिच्छेद रहित. आता हा मोबाईल या ठिकाणी आहे, म्हणजे आता वस्तू परिच्छेद रहित म्हणजे ही वस्तू या ठिकाणी आहे, मोबाईल त्या ठिकाणी नाहीये, म्हणजे देश परिच्छेद झाला. आता जसं सर्व घटी राम देहादेही एक, म्हणजे परमात्मा वस्तू ही सर्व देहामध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. म्हणजे परमात्म्याचा वस्तूने सुद्धा अंत नाही. पण हा देह त्या देहामध्ये आहे का? म्हणजे या देहाचा वस्तूने सुद्धा काय झालेला आहे, अंत झालेला आहे. पण परमात्म्याचा वस्तूने सुद्धा अंत होत नाही. त्याचं कारण असं सर्वात्मकत्वात, म्हणजे सर्वांचाच आत्मा ब्रह्म असल्यामुळं त्याचा वस्तूने सुद्धा अंत होत नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे तर एक रस आहे. याप्रमाणे श्रुती घोषणा करून सांगते ते यथार्थ आहे. असं कोण सांगतं? श्रुती सांगते, वेद सांगतो, उपनिषद सुद्धा सांगतात. आणि ते कसं आहे तर यथार्थ आहे, ते काही अयथार्थ नाहीये. असा निश्चय होण्यास हरकत नाही. म्हणजे श्रुती माता सांगते, श्रीगुरु सांगतात. काय सांगतात? ब्रह्म हे सजातीय विजातीय स्वगत भेद शून्य आहे, एक रस आहे. आणि असा यथार्थ रूपाने सांगत असल्यामुळं असा निश्चय आपला होण्यास काही हरकत नाही. परंतु तो निश्चय होण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल तर त्या ठिकाणी तशी योग्यता आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागेल. त्यावेळेसच आपला हा निश्चय होईल की परमात्मा मी आहे, माझा देशाने अंत होत नाही, कालाने अंत होत नाही, वस्तूने अंत होत नाही, स्वगत भेद माझ्या ठिकाणी नाही, सजातीय भेद माझ्या ठिकाणी नाही आणि विजातीय भेद सुद्धा माझ्या ठिकाणी नाही. जो पावे तो म्हणजे जोपर्यंत आपण व्यवहार सत्य समजतो, जोपर्यंत आपण हा सर्व व्यवहार सत्य म्हणून समजतो, तो पावेतो, तोपर्यंत वेद, गुरु, ईश्वरादिकांना व्यावहारिक सत्यत्व सिद्ध आहे. जोपर्यंत आपण सर्व व्यवहार सत्य समजतोय तोपर्यंत वेद सुद्धा सत्य आहे, गुरु सुद्धा सत्यच आहे आणि ईश्वर सुद्धा सत्यच आहे. आणि ते सत्य असल्यामुळं ईश्वराचं भजन आपण केलं पाहिजे, गुरूंची सेवा आपण केली पाहिजे आणि वेदाची सुद्धा सेवा आपण केली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण या संपूर्ण असणाऱ्या व्यवहाराला मिथ्या समजू त्यावेळेस वेद, गुरु आणि ईश्वर हे सुद्धा कसे आहेत? मिथ्याच आहेत. मग त्यानंतर त्यांना त्यांची सेवा केली काय आणि नाही केली काय असं आहे का? तर नाही. जर कदाचित समजा एखाद्याला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याने उपवास करणं सोडून दिलं, भजन करणं सोडून दिलं, तर इतर लोक कशी करतील? ते सुद्धा सोडूनच देतील. लोकसंग्रहासाठी करावंच लागेल ना. कारण की ज्ञानोबा म्हणतात, तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैशी. म्हणजे तृप्ती झाल्यानंतर साधनाचं काही कार्य राहत नाही. परंतु ते साधनच जर आपण सोडून दिले एखाद्या ब्रह्मज्ञानी व्यक्तीनं, तर हे जे काही सामान्य लोक आहेत, कारण की जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेविती यद्यत आचरती श्रेष्ठस तत्त देवी तरोजनः. म्हणजे श्रेष्ठ लोक, संत महात्मे लोक जे आचरण करतात
तेच आचरण सामान्य लोक करत असतात. आणि म्हणून संतांनी जे काही आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते मात्र ब्रह्मज्ञान झालं तरी सोडू नये. आणि जर सोडलं तर त्या ठिकाणी सामान्य लोक सुद्धा सोडून देतात. म्हणून ज्ञान जरी झालं तरी आपण ईश्वराची सेवा सोडायची नाही, गुरूंची सेवा सोडायची नाही. तो पावे तो वेद गुरु ईश्वराधिकांना व्यावहारिक सत्यत्व सिद्ध आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सगळं सत्य म्हणून करतोय, संसार आपण सर्व सत्य म्हणूनच करतोय, आणि जोपर्यंत तो सत्य म्हणून करतोय तोपर्यंत वेद गुरु आणि ईश्वर यांना सुद्धा सत्य म्हणून त्यांची सेवा करावी. पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व आहे एवढे ज्या प्रश्नोत्तरात रहस्य आहे. आता आणि पारमार्थिक दृष्टीनं मात्र सर्वच काय आहे, मिथ्या आहे, एवढंच याच्यातून सांगायचं होतं. 2 नंबर, दुसरा चिंतनीय विषय म्हणजे अद्वैतमत प्रमाण किंवा द्वैतमत प्रमाण आहे हा आहे. दुसरा असणारा चिंतनाचा विषय 5व्या तरंगाच्या प्रारंभी सांगितलं होता की प्रमाण नेमकं शंकराचार्यांचं मत प्रमाण आहे, व्यासांचं मत प्रमाण आहे का रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य यांचं मत प्रमाण आहे. कारण की हे जे काही आचार्य आहेत ते द्वैत मत प्रतिपादक आहे आणि शंकराचार्यांनी अद्वैत मताचं काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. नेमकं आता शंकराचार्य काय म्हणतात, सर्व अद्वैत आहे म्हणजे परमात्माच आहे, परमात्म्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही असं आद्यगुरु श्री शंकराचार्यजी म्हणतात. आणि जे आचार्य रामानुजाचार्य हे काय म्हणतात की द्वैतमत प्रमाण आहे म्हणजे द्वैत आहे, ईश्वर आहे, जीव आहे, जगत आहे, हे सर्व सत्य आहे असं ते सांगतात. नेमकं या दोघांमध्ये रामानुजाचार्यांचं मत योग्य आहे का शंकराचार्यांचं मत योग्य आहे, हा काय होता त्या ठिकाणी प्रश्न होता. त्या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की दोघांचं मत बरोबरच आहे. कारण की ते दोन्ही आचार्य कसे होते, महापुरुष होते, ते भगवत कृपा पात्र ते होते, भगवंताची कृपा त्यांच्यावर झालेली होती. म्हणून दोघांचं मत सुद्धा योग्यच आहे. कारण की आता शंकराचार्यांनी जे मत सांगितलेलं आहे सगळं अद्वैत आहे, हे मोक्ष होण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि रामानुजाचार्यांनी जे मत सांगितलेलं आहे की जे अनाधिकारी व्यक्ती आहेत, अनाधिकारी म्हणजे ज्यांच्यात विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी षटक नाही, ज्यांचं अंतकरण शुद्ध नाही, ज्यांचं अंतकरण स्थिर नाही, मन स्थिर नाही, अशांचं मन स्थिर होण्याकरता ईश्वर उपासनेमध्ये यांची प्रवृत्ती व्हावी. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी द्वैत मताचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे अधिकार भेदानुसार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्यास तेची देऊ. म्हणजे ज्या जीवाचा जसा अधिकार असेल त्या जीवाला तशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. आता ज्याचा भक्तीमध्ये अधिकार आहे त्याला ज्ञानाचा जर उपदेश केला तर त्याला ते जमत नाही, म्हणून त्याला भक्तीचाच उपदेश करावा लागतो, ज्ञानाचा नाही. आता जे सर्वसामान्य असतात, ज्यांच्या ठिकाणी ज्यांचं अंतकरण शुद्ध झालेलं नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, त्यांना ज्ञान सांगून उपयोग नाही आहे. कारण की ते ज्ञान त्यांना नास्तिक बनवू शकतं. थोडेफार आस्तिक होते पहिले, पण नंतर थोडेफार त्यांनी ऐकलं हे तर ते काय बनतात, नास्तिक बनतात. म्हणून ज्ञान त्यांना सांगू नये. ज्ञान कोणाला सांगावं, ज्याने खरंच विवेक, वैराग्य, समाधी षटक हे सगळे साधनांनी जो युक्त आहे तोच ज्ञानाचा काय तर अधिकारी आहे. सांगायचं काय या ठिकाणी की दुसरा चिंतनाचा विषय म्हणजे अद्वैतमत प्रमाण आहे किंवा द्वैतमत प्रमाण आहे. अप्रत्यक्ष वस्तूचे प्रामाण्य श्रुतीवरून ठरवावे लागते. आता जी वस्तू अप्रत्यक्ष आहे म्हणजे तिचं प्रत्यक्ष इंद्रियाच्या द्वारे होत नाही, त्या वस्तूचं प्रामाण्य हे श्रुतीवरून ठरवावं लागतं. आता जो काही परमात्मा आहे तो इंद्रियाचा विषय होत नाही, मनाचा सुद्धा विषय होत नाही, त्यानंतर कर्माच्या द्वारे सुद्धा तो प्राप्त केला जाऊ शकत नाही. म्हणजे अप्रत्यक्ष येतो. कोणासाठी, इंद्रियासाठी, मनासाठी तो अप्रत्यक्ष आहे. आणि त्या असणाऱ्या परमात्मा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला श्रुतीचा आधार घ्यावा लागतो. मग श्रुती जे सांगल ते आपण काय करतो, मान्य करत असतो. अप्रत्यक्ष वस्तूचे
प्रामाण्य श्रुतीवरून ठरवावे लागते. मग त्या श्रुतीचे प्रतिपाद्य द्वैत आहे किंवा अद्वैत आहे हा प्रश्न ओघानेच प्राप्त होतो. या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की जी श्रुती अप्रत्यक्ष असणारा जो काही परमात्मा आहे, अप्रत्यक्ष असणारी जी वस्तू आहे तिला सिद्ध करते, ती श्रुती द्वैत मताचं प्रतिपादन करते का अद्वैत मताचं प्रतिपादन करते? नेमकी श्रुती माता प्रतिपादन कोणाचं करते? द्वैताचं प्रतिपादन करते का अद्वैताचं प्रतिपादन करते? सर्वम खलविदम ब्रह्म ही श्रुती माता सांगते का सर्व संसार आहे आणि सत्य आहे ही श्रुती माता सांगते? हा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे हे प्रश्न निर्माण होतात. हा प्रश्न ओघानेच प्राप्त होतो. श्रुतीचे प्रतिपाद्य द्वैत आहे असे म्हणावे तर श्रुतीचे अध्ययन किंवा विचार न करताही सर्व लोकांच्या अनुभवाने द्वैत प्रामाण्य सिद्धी सहजच आहे. बघा, श्रुती काय करते? जर समजा कदाचित कोणी म्हणेल की श्रुती माता द्वैताचं प्रतिपादन करते. आता श्रुती माताने जर द्वैताचं प्रतिपादन केलं तर आपल्याला अध्ययन करण्याची आवश्यकता आहे का श्रुतींची? कारण की ती काय सांगणार आहे? द्वैतच सांगणार आहे. आणि आपल्याला अनुभव सिद्ध काय द्वैत आहे. म्हणजे द्वैत आपल्याला कोणी सांगण्याची आवश्यकता आहे का? आपल्या मनापासून आपल्याला माहिती की हा संसार आहे, हा जीव आहे, द्वैत आपल्या ठिकाणी आहेच. मग श्रुती मातेला सांगण्याची काय आवश्यकता आहे? श्रुती माता सांगू शकत नाही. श्रुतीचे अध्ययन किंवा विचार न करताही, म्हणजे श्रुतीचं अध्ययन केल्यानंतरच द्वैत आहे असं आपल्याला कळालं का? नाही. किंवा आपण श्रुतींचं अध्ययन केलं, त्यानंतर विचार केला आणि नंतर द्वैत आहे असं आपण समजलं का? तर असंही समजलं नाही. तर ते आपल्या अनुभव सिद्ध आहे. लोकांच्या अनुभवाने द्वैत प्रामाण्य सिद्धी सहजच आहे. म्हणजे द्वैत आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. मग अद्वैत सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? श्रुतीचा आधार घ्यावा लागतो. सर्व लोकांच्या अनुभवाने द्वैत प्रामाण्य सिद्धी सहजच आहे. मग द्वैत प्रतिपादन करून श्रुतीने जास्त ती काय ठरवले? जर कोणी म्हणत असेल की श्रुतीने द्वैताचं प्रतिपादन केलं, आता जे द्वैत अनुभव सिद्धच आहे आणि तेच द्वैत जर श्रुती सिद्ध करत असेल, मग त्या श्रुतीने नेमकं काय सिद्ध केलं? काहीच केलं नाही. बरे, श्रुतीने अनुभव सिद्ध द्वैताची प्रामाण्य सिद्धी केली अशी म्हणावे. आता या ठिकाणी श्रुती मातेने काय केलं? अनुभवाने सिद्ध असणारं जे काही द्वैत आहे ते द्वैत प्रमाणाच्या द्वारे सिद्ध केलं असं म्हणावं. तर श्रुतीला काय येईल? तर त्या ठिकाणी श्रुतीचं जे स्वतः प्रामाण्य आहे ते नष्ट होईल. कारण की श्रुती काय करायला लागली? अनुवाद करायला लागली. कारण की द्वैत आपला अनुभव सिद्ध आहे आणि त्याचाच अनुवाद जर श्रुती करत असेल तर श्रुतीच्या ठिकाणी स्वतः प्रामाण्य राहणार नाही. दोन प्रकारचे असतात. एक असतं स्वतः प्रामाण्य आणि एक असतं परतः प्रामाण्य. आता श्रुती माता ही कशी आहे? स्वतः सिद्ध आहे. तिला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागत नाही. आणि आपण कसे आहोत? तर परतः प्रामाण्य. आपण श्रुतीचा आधार करून दुसऱ्या लोकांना सांगू शकतो आणि त्याच्यात मोठेपणा आपण गाजवून घेऊ शकतो. म्हणजे आधार श्रुतीचा घेतो, संत वाङ्मयाचा घेतो आणि मोठे स्वतःला समजत असतो. परंतु द्वैताची प्रामाण्य सिद्धी केली असं म्हणावे तर श्रुतीस अनुवादकत्व येऊन तिचे स्वतः प्रामाण्य नष्ट होईल. आता अनुवाद, जसं अनुवाद कशाला म्हणतात? म्हणजे पूर्वी सांगितलेला अर्थ आहे, पूर्वी सांगितलेला विषय आहे, त्याच विषयाचं दुसऱ्याने सांगणं. जसं तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी भगवान परमात्म्याचं काय केलेलं आहे? वर्णन अभंगाच्या द्वारे लिहून ठेवलेलं आहे. आणि तेच अभंग आपण जर सांगत असेल तर तो काय झाला? अनुवाद झाला. अनुवाद येतो. तसं सर्वसामान्य जीवांना द्वैत कसं आहे? स्वतः सिद्ध आहे, त्यांच्या अनुभव सिद्ध आहे. आणि तेच जर श्रुती माता सांगत असेल तर तो सुद्धा काय झाला? अनुवादच झाला. मग अनुवाद जर श्रुती माता करत असेल तर श्रुतीच्या ठिकाणी असणारं जे काही स्वतः प्रामाण्य आहे ते नष्ट होईल. श्रुती कशी? स्वतः प्रमाण सिद्ध आहे, तिला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागत नाही. जसं
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी अभंग लिहून ठेवले. आपण त्यांचा काय करतो, आधार घेतो, लोकांना सांगतो. त्यांना कोणाचा आधार घेतला का? त्यांनी स्वयंस्फूर्ती त्यांना झालेली आहे. तुकोबारायांना, ज्ञानेश्वर महाराजांना जी स्फूर्ती झाली ती स्वतः त्यांना झालेली स्फूर्ती झालेली आहे. पण आपण काय करतो, त्यांचा आधार घेऊन दुसऱ्याला सांगतो, म्हणजे आपण अनुवाद करतो. तसं सर्वसामान्य जीवांना द्वैत हे प्रसिद्धच आहे, अनुभवसिद्ध आहे. आणि त्याच द्वैताचा श्रुती जर अनुवाद करत असेल तर श्रुतीला कोणीही प्रमाण मानणार नाही. स्वतः प्रामाण्य नष्ट होईल. परंतु हे आस्तिक अधिकार्यास इष्ट नाही. हे म्हणजे श्रुतीचं स्वतः प्रामाण्य जे सांगितलेलं आहे, श्रुती ही स्वतः प्रमाण आहे, आणि ते जर नष्ट होत असेल तर जो वेदाला मानतो त्याला हे मान्य होणार नाही की श्रुती ही प्रमाण नाही. हे आस्तिक असणाऱ्या अधिकाऱ्याला मान्य होणार नाही, त्याला ते इष्ट नाहीये. म्हणजे आस्तिक अधिकारी श्रुतीला काय समजतो, प्रमाणच समजतो. आणि त्याला जर कोणी सांगितलं की ही श्रुती काय ठरवून राहिले, अप्रमाण ठरते, तर त्या ठिकाणी आस्तिक अधिकाऱ्याला ते इष्ट नाही, ते मान्य नाही. परंतु हे आस्तिक अधिकाऱ्यास इष्ट नाही, कारण प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या सर्व प्रमाणापेक्षा अपौरुषीय श्रुतीचे प्रामाण्य बलवान आहे, असे शास्त्रकारांनी निश्चित केलेले आहे. शास्त्रकारांनी निश्चित काय केलेलं आहे, तर श्रुती प्रमाण हे कसं आहे, तर बलवान आहे. आणि प्रत्यक्ष पण कोणाच्या अपेक्षेने, प्रत्यक्ष प्रमाणाच्या अपेक्षेने, अनुमान प्रमाणाच्या अपेक्षेने, उपमान प्रमाणाच्या अपेक्षेने, अर्थापत्ती प्रमाणाच्या अपेक्षेने, अनुपलब्धी प्रमाणाच्या अपेक्षेने श्रुतीचं प्रमाण हे कसं बलवान आहे. म्हणजे श्रुती ही बलवान आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा बाद होतो, अनुपलब्धी प्रमाणाचाही बाद होतो, आणि श्रुती प्रमाण हे कसं आहे, त्याचा कुणीच बाद करू शकत नाही. आणि म्हणून इतर प्रमाणाच्या अपेक्षेने श्रुतीचं प्रमाण हे कसं आहे, तर बलवान आहे. आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, तर तर्कसंग्रह या ग्रंथामध्ये लक्षण करत असताना असं केलेलं आहे, इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाचा अर्थ म्हणजे विषय. त्या इंद्रिय, जसं आता चक्षुर इंद्रिय आहे, त्या चक्षुर इंद्रियाच्या द्वारे रूपाचं काय होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणजे या ठिकाणी इंद्रियाच्या द्वारे विषयाचं प्रत्यक्ष होणं ते झालं प्रत्यक्ष ज्ञान. मग असे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 6 इंद्रिय सांगितलेले आहेत. त्वगिंद्रिय, श्रोत्र इंद्रिय, चक्षुरिंद्रिय, रसन इंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि मन सुद्धा हे काय आहे, इंद्रिय आहे. आता यामध्ये श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे शब्दाचं काय होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं. त्वगिंद्रियाच्या द्वारे स्पर्शाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. चक्षुरिंद्रियाच्या द्वारे रूपाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. त्यानंतर रसन इंद्रियाच्या द्वारे रसाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि घ्राणेंद्रियाच्या द्वारे गंधाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि मन इंद्रियाच्या द्वारे सुखाचं आणि दुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणजे सुखाचं ज्ञान होणं आणि दुःखाचं ज्ञान हे झालं प्रत्यक्ष ज्ञान, आणि त्याचं साधन कोण, तर मन. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे प्रत्यक्ष प्रमाण झाली इंद्रिये. प्रत्यक्ष प्रमाण कोण, 6 इंद्रिये, आणि त्यांचे जे विषय आहेत त्यांचं ज्ञान होणं ते झालं प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे प्रत्यक्ष ज्ञान होतं. त्यानंतर दुसरं आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे अनुमिती ज्ञानाचं करण. जसं आता आपण अनुमान करतो, पर्वत वन्यमान धूमात, म्हणजे पर्वत वन्यवाला आहे, धूमवाला असल्यामुळे. म्हणजे या ठिकाणी व्याप्ती असते. कसं आता थोडक्यात सांगून देतो, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी. म्हणजे जेथे जेथे धूम आहे तेथे तेथे काय आहे, अग्नी आहे. हे काय झालं, व्याप्ती झाली. आणि या व्याप्तीवरून पर्वताच्या जवळून जाणारा जो व्यक्ती आहे त्या असणाऱ्या धुमाला पाहून, त्या धुपणाला पाहून या पर्वतावर हा पर्वत अग्निवाला आहे असं काय करतो, अनुमान करतो. आणि त्याला
त्या धूमहेतूच्या द्वारे पर्वत अग्निवाला आहे हे अनुमिती ज्ञान सुद्धा होतं. या अनुमान प्रमाणाच्या अपेक्षेने श्रुती प्रमाण कसं आहे, प्रबल आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाच्या अपेक्षेने बलवान आहे, अनुमान प्रमाणाच्या अपेक्षेने सुद्धा बलवान आहे. त्यानंतर आहे उपमान. आता उपमान सांगत असताना गायीसारखा गवय आहे, म्हणजे गाय आणि गवय, त्या गायीवरून गवयाची काय करायची, उपमिती ज्ञान करून घ्यायचं. त्या ठिकाणी सादृश्य ज्ञान हे कारण आहे. सादृश्य ज्ञान काय, तर त्या ठिकाणी गाय जशी गायीला खुरा असतात, त्यानंतर शिंगा असतात, तसंच जो गवय पशु आहे त्याला सुद्धा त्या गवय पशुमध्ये आणि या गायीमध्ये काय आहे, सादृश्य ज्ञान आहे, सादृश्य आहे. आणि त्या सादृश्यावरून गायीसारखा गवय आहे आणि तो अरण्यामध्ये गेल्यानंतर त्या गवयाचं ज्ञान त्या पुरुषाला होत असतं. तसं ही उपमान प्रमाण श्रुती प्रमाणापेक्षा कसं आहे तर निर्बल आहे आणि श्रुती प्रमाणे बलवान आहे. त्यानंतर आहे अर्थापत्ती प्रमाण. दिवसा जेवत नाही पण स्थूल आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक अर्थापत्ती करावी लागते. हा जरी दिवसा जेवत नसला पण हा रात्री निश्चित रूपाने जेवतो. म्हणजे त्याच्या स्थूलतेवरून आपल्याला कल्पना करावी लागते की हा रात्री भोजन करत असला पाहिजे. धष्टपुष्टतेवरून, त्या स्थूलतेवरून हा रात्री जेवण करत असला पाहिजे. म्हणजे या अर्थापत्ती प्रमाणापेक्षाही श्रुती प्रमाण हे कसं बलवान आहे. त्यानंतर अनुपलब्धी प्रमाण. दोन शब्द आहेत, उपलब्धी आणि अनुपलब्धी. उपलब्धी म्हणजे असणेपणा आणि अनुपलब्धी म्हणजे नसणेपणा. म्हणजे या ठिकाणी घट नाही म्हणजे काय आहे, अनुपलब्ध आहे, म्हणजे त्या घटाचा काय आहे, अभाव आहे. या अनुपलब्धी प्रमाणाच्या अपेक्षेने श्रुतीप्रमाणे कसं आहे, बलवान आहे. श्रुतीचे प्रामाण्य बलवान आहे असे शास्त्रकारांनी निश्चित केलेलं आहे. हे तुम्ही आम्ही कोणी नाही तर शास्त्रकारांनी केलेलं आहे. जे भगवत कृपा पात्र व्यक्ती आहेत त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. शिवाय प्रत्यक्ष प्रमाणास पदार्थाचे ज्ञान करून देण्यापलीकडे पदार्थावर सत्यत्व ठरविण्याचा अधिकारच नाही. आता हे जे काही प्रत्यक्ष प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण दोन गोष्टी बरं का, प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रिय आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे त्या इंद्रियाच्या माध्यमाने होणारे ज्ञान. जसं आता प्रत्यक्ष प्रमाण घ्या, डोळा, नेत्र इंद्रिय, त्या नेत्र इंद्रियाच्या द्वारे रूपाचं जे ज्ञान ते झालं प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे हे रूप आहे हे झालं प्रत्यक्ष ज्ञान. शिवाय प्रत्यक्ष प्रमाणास पदार्थाचे ज्ञान करून देण्यापलीकडे, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रिय काय करतात, फक्त पदार्थाचं ज्ञान करून देतात. चक्षुर इंद्रिय रूपाचं ज्ञान करून देतो, पण हा पदार्थ सत्य आहे किंवा मिथ्या आहे हे ठरवण्याचं काम त्या इंद्रियाचं नाही, म्हणजे डोळ्याचं नाही. कान काय करतो, शब्द ऐकतो, पण शब्द खरा आहे का खोटा आहे, किंवा त्या ठिकाणी शब्द निंदा करणार आहे का त्या ठिकाणी स्तुती करणार आहे हे ठरवण्याचं काम मन करत असते. फक्त शब्दाचं ग्रहण करण्याचं काम कान करत असतो. त्यानंतर शिवाय प्रत्यक्ष प्रमाणास पदार्थाचे ज्ञान करून देण्यापलीकडे पदार्थावर सत्यत्व ठरविण्याचा अधिकारच नाही. मग सत्यत्व कोण ठरवतं, तर त्या ठिकाणी मन ठरवतं. कारण की ज्ञान कोणाला होतं, सुखाचं आणि दुःखाचं ज्ञान, अनुकूल आणि प्रतिकूलतेचं ज्ञान कोणाला होतं, मनाला. आता हा शब्द माझ्यासाठी अनुकूल आहे हे कोण ठरवतं, मन ठरवतं. हा प्रतिकूल आहे हे सुद्धा मन ठरवतं. म्हणजे मनावर काय आहे, अवलंबून आहे सत्यत्व किंवा मिथ्यात्व ठरवणं. किंवा आणखीन पुढे सांगतात ते बघू. सत्यत्व ठरविण्याचा अधिकारच नाही कोणावर, सत्यत्व ठरवण्याचा अधिकार कोणाकडे नाही, इंद्रियाकडे नाही. असे पहा की रज्जूवर भासणाऱ्या सर्पाचे प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान करून देऊन सत्यत्वही ठरवून देते. आता रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाचं प्रत्यक्ष प्रमाणाने काय होतं, ज्ञान होतं. आणि प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रिय ज्ञान करून देऊन तो सर्प सत्य आहे असं तो डोळा ठरवतो असं सांगतात, पण डोळा ठरवत नाही. कारण की त्याचं बाद झाल्यानंतर
त्या ठिकाणी रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर तो असणारा सर्प मिथ्या ठरतो, म्हणून डोळा ठरू शकत नाही. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाचे प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान करून देऊन सत्यत्वही ठरवून देते, पण ते सत्यत्व रज्जू ज्ञानाने बाधित होऊन जाते. डोळ्याने जे सत्यत्व ठरवलेलं आहे ते रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर बाधित होऊन जातं. या अनुभवावरून प्रत्यक्ष प्रमाण ज्या पदार्थावर सत्यत्व दाखविते त्याचे ठिकाणी सत्यत्व असतेच असा नियम सिद्ध होत नाही. म्हणजे इंद्रियाने एखाद्या पदार्थाला सत्य ठरवलं तर तो पदार्थ सत्यच आहे असा काही नियम नाही. श्रुती तर सांगते, श्रुती तर द्वितीयाद्वयम भयम भवती. श्रुती माता काय सांगते की ज्या ज्या ठिकाणी द्वैत आहे त्या त्या ठिकाणी काय आहे, भय आहे. म्हणून द्वैतात काय असतं, भय असतं. एकटा व्यक्ती असेल तर त्याला कोणाची भीती नसते, पण दोघं जण झाले आणि दोघापेक्षा अनेक जण झाले तर त्या ठिकाणी मनुष्याला भीती निर्माण होते. या वाक्याने द्वैतापासून दुःख आहे, म्हणजे दुःख कशामध्ये आहे तर द्वैतामध्येच दुःख आहे. आणि म्हणून या द्वैताचा माणसाने काय केलं पाहिजे, त्याग केलं पाहिजे. पण कुठं केला पाहिजे, विचाराने केलं पाहिजे. असं प्रत्यक्षामध्ये व्यवहारात तो आणण्यासाठी नाहीये. जर आपण व्यवहारात आणायला लागलो तर ते जमणार नाही, कारण की व्यवहार तो व्यवहाराच्या ठिकाणीच करावा लागेल. या वाक्याने द्वैतापासून दुःख आहे म्हणजे द्वैतात दुःखाचे बीज आहे. द्वैत म्हणजे संसार, म्हणजेच विषय. हे विषय काय करतात, दुःखाला मूळ कारण आहे. एक श्लोक सांगितला जातो, काम्यम दुःखैक बीजम क्षणलव विरसम तच्चिकीर्षन्ति मंदाः. म्हणजे जे अविचारी लोक असतात ते काय करतात, द्वैताची इच्छा करतात, म्हणजे संसारातल्या विषयांचीच इच्छा करतात. पण ते संसारातले विषय कसे आहेत हे सांगत असताना उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, दुःखैक बीजम. दुःखाचं मूळ कारण म्हणजे कोण आहे, द्वैत आहे, म्हणजे विषय आहे. त्याविषयी ज्ञानोबा सांगतात, विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे विषय भोगत असताना त्याच्या आधी सुद्धा दुःखच आहे, भोगत असतानाही दुःख आहे आणि नष्ट होतात त्यावेळी सुद्धा दुःखच आहे. म्हणजे विषयामध्ये म्हणजे द्वैतामध्ये काय आहे, दुःखच आहे. आणि दुःखाचं बीज कोण आहे तर द्वैतच आहे, म्हणजे विषयच आहे. पंचदशिकारांनी सांगितलेलं आहे, अर्थानाम अर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थम क्लेशकारिणः. म्हणजे अर्थानाम अर्जने क्लेश. अर्थ म्हणजे अर्थेती इति अर्था. ज्याची ज्याची मनुष्याला इच्छा होते त्याला काय म्हणतात, अर्थ म्हणजेच विषय. आणि माणसाला इच्छा कशाची होते, विषयांचीच होते. कोणते विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या व्यतिरिक्त माणसाला दुसरे कशाची आवश्यकता वाटत नाही. हे मिळाले म्हणजे आम्ही सुखी आणि हे नाही मिळाले म्हणजे आम्ही दुःखी, असं माणसाची एक भूमिका झालेली आहे. आणि हे मिळवणं म्हणजे मिळण्यासाठी सुद्धा कसं आहे तर दुःख आहे. अर्थाना अर्जने क्लेश, क्लेश म्हणजे दुःख. आता कोणताही विषय मिळवायचा म्हटला, आता शब्द विषय मिळवायचा, लोकांनी आपली स्तुती करावी, हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. म्हणजे कोणताही विषय असू द्या, तो मिळवण्यासाठी काय आहे, कष्ट आहे. बरं तो मिळालाच तर त्याचे रक्षणाचे सुद्धा कष्ट आहे. म्हणजे स्तुती लोक करून करून कुठपर्यंत करतील, थोडे दिवस नवीन नवीन, एकदा जुनं झाली की मग झालं सुरू निंदा. म्हणजे हा विषय मिळवणं कठीण आणि मिळाल्यानंतर टिकवणं सुद्धा कठीण. बरं त्याचा खर्च झाला, जसं आता पैसे कमवले आपण, पैसे कमवताना सुद्धा कष्ट आहे, चोरून नेले तरी कष्ट, कदाचित आपल्याकडून काही खर्च झाले तरी कष्ट, आणि समजा लगेच सगळेच गेले तरी कष्ट. म्हणजे हे विषय हे कसे तर दुःखाला मूळ कारण आहे. म्हणून सांगतात या ठिकाणी द्वैतात दुःखाचे बीज आहे. द्वैतात म्हणजे विषयामध्ये, संसारामध्ये, संसार हा काय तर दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून त्या संसाराचा काय करावा आपण, त्याग करावा. त्याग करावा म्हणजे बाद करावा. बाद करावा म्हणजे त्याला मिथ्या समजावं, नाहीतर मग सगळं सोडून इथं यावं, तसं नाही. दुःखाचे बीज आहे असे सांगून अतः अन्यत आर्तम, या वाक्याने अतः अन्यत आर्तम म्हणजे त्या ठिकाणी हा संसार कसा आहे तर दुःखरूप आहे.
असं समजून परमात्म्याच्या व्यतिरिक्त म्हणजे भूमा व्यतिरिक्त, भूमा म्हणजेच परमात्मा, कारण की परमात्म्यालाच पर्यायवाची शब्द म्हणजे भूमा. भूमा व्यतिरिक्त म्हणजेच ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व तुच्छ म्हणजे मिथ्या आहे असे सांगते. म्हणजे हे जे काही वाक्य आहे, अतो अन्यत आर्तम, म्हणजे परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्वच काय आहे, मिथ्या आहे असं सांगते. आणि सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकम एव अद्वितीयम असे ब्रह्माचे प्रतिपादन करून मृत्तिकेच्या दृष्टांताने श्रुतीने त्याचे सत्यत्व ठरविले आहे. बघा, वरची जी श्रुती आहे ती काय सांगते की द्वैतामध्ये दुःख आहे, म्हणजे संसारामध्ये दुःख आहे आणि परमात्म्याच्या अतिरिक्त सर्व तुच्छ आहे, मिथ्या आहे. त्यासाठी एक दृष्टांत दिला मातीचा. एक काय सांगतात, जे काही उद्दालक मुनी आहे ते आपल्या शिष्याला सांगत असताना सांगितलं त्यांनी, यथा सौम्य एकेन मृतपिंडेन सर्व मृन्मयम विज्ञानम स्यात् वाचारंभनम विकारो नामधेयम मृत्तिका इति एव स्यात्. म्हणजे मृत्तिका एव सत्यम. जसं माती आहे आणि त्या मातीपासून आपण काय करतो, अनेक प्रकारचे भांडे बनवतो. जसं सुवर्ण आहे, त्या सुवर्णापासून आपण वेगवेगळे अलंकार बनवतो. आता ते अलंकार जे आहेत ते कसे आहेत, फक्त नाम मात्र आहेत. आहे काय, सुवर्णच आहे, फक्त त्याला वेगळी वेगळी नावं प्राप्त झालेली आहे. तसंच माती आहे, त्या मातीपासून घट बनवतात, त्यानंतर शराव बनवतात, वेगवेगळे अलंकार बनवतात. आहे मातीच, फक्त त्या मातीला वेगवेगळे नावं प्राप्त झालेली आहेत. तसं या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी एक ब्रह्मच होतं आणि ते ब्रह्मच काय येतं, सत एव इदम अग्रे आसीत. हे सौम्य इदम म्हणजे या सृष्टीच्या उत्पन्न होण्याच्या पूर्वी, सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी सत्स्वरूप एक परमात्माच होता. आणि तो कसा होता, एकमेवा द्वितीयम, म्हणजे एक होता, अद्वितीय होता. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. जसं माती आहे, त्या मातीमध्ये कोणताच भेद नाही, परंतु ज्यावेळेस त्याच्यावर आपण प्रक्रिया करून काहीतरी बनवतो त्यावेळेस हा घट आहे, हा शराव आहे असा भेद निर्माण होतो. तशाच प्रकारचा भेद या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे उपाधीमुळे सर्व भेद आलेला आहे आणि उपाधीचा बाद केला की एकच परमात्मा आहे. सदैव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम असे ब्रह्माचे प्रतिपादन करून, म्हणजे असं म्हणजे एक अद्वितीय ब्रह्म आहे असं श्रुतीने प्रतिपादन करून मृत्तिकेच्या दृष्टांताने, म्हणजे मातीचा दृष्टांत दिलेला आहे आणि त्या मातीच्या दृष्टांताने श्रुतीने त्या ब्रह्माचं सत्यत्व ठरवलं आहे. जसं माती ही सत्य आहे आणि तिचे कार्य ही मिथ्या आहे, ते फक्त नाम मात्र आहे, तसं ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्मापासून उत्पन्न झालेलं हे जे जगत आहे हे कसं आहे, नाम मात्र आहे. कारण की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाहून व्यतिरिक्त नसतो. हे संपूर्ण जगत अध्यस्त आहे. अध्यस्त आहे म्हणजे भ्रमाने भासलेलं आहे आणि जी वस्तू भ्रमाने भासते ती आपल्या अधिष्ठानाहून व्यतिरिक्त नसते. रज्जूवर भासलेला सर्प, तो सर्प सत्य आहे का मिथ्या आहे, तर मिथ्या आहे. का, कारण की तो भ्रमाने भासलेला आहे आणि तो सर्प अधिष्ठान रूपच आहे, अधिष्ठानाहून वेगळा नाही. म्हणजे सांगायचं इथं की भ्रमाने भासलेल्या पदार्थांना काही वेगळी सत्ता नाही, ते पदार्थ अधिष्ठान स्वरूपच असतात. म्हणजे परमात्मा स्वरूपच त्या ठिकाणी संपूर्ण जगत आहे. त्याचे सत्यत्व ठरविले आहे. यावरून अद्वैत ब्रह्मच सत्य आहे आणि बाकी सर्व द्वैत मिथ्या आहे. सिद्ध काय झालेलं आहे, अद्वैत असणारं ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्माच्या व्यतिरिक्त सर्व असणारं जे द्वैत म्हणजे हे जगत, हे सर्व कसं आहे, मिथ्या आहे. या श्रुतीचे प्रतिपादनावरून तिचे प्रतिपाद्य अद्वैत आहे असे सिद्ध केले. प्रश्न काय होता की द्वैत मत प्रमाण आहे का अद्वैत मत प्रमाण आहे. त्यानंतर विचारलं गेलं की त्या ठिकाणी श्रुती माता नेमकं द्वैत सांगते का अद्वैत सांगते. मग द्वैत सांगते म्हणावं तर त्या ठिकाणी श्रुतीचं स्वतः प्रामाण्य नष्ट होईल. मग काय सांगते तर अद्वैत सांगते. हे सांगण्यासाठी त्यांनी 2-3 प्रमाणे या ठिकाणी दिले आणि सिद्ध केलं की श्रुती सांगते
की परमात्मा सत्य आहे आणि परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व असणारं जे काही द्वैत आहे ते मिथ्या आहे. यावरून हे सिद्ध झालेलं आहे की श्रुतीचा प्रतिपाद्य विषय काय आहे, तर तो अद्वैत तत्व सांगणं आहे, म्हणजे परमात्मा सांगणं आहे. म्हणजे परमात्मा सत्य आहे हे सांगण्यामध्येच श्रुतीचं काय आहे, तात्पर्य आहे. प्रश्न होता सुरुवातीला आपण बघितलं की वेद गुरूंचे मिथ्यात्व म्हणजे कुठं 205 नंबरवरती वेद गुरूंचे म्हणजे श्रीगुरूंना तुम्ही हे विचारावं की वेद गुरु मिथ्या म्हणण्यात तात्पर्य काय. तर या ठिकाणी तात्पर्य स्पष्ट केलेलं आहे. तात्पर्य तसं का म्हटले, कारण की श्रुती माता सांगते म्हणून श्रीगुरु सुद्धा काय सांगतात की वेद आणि गुरु मिथ्या आहे. आणि मिथ्या समजल्यानंतर आपल्या दुःखाची काय होईल, निवृत्ती होईल. म्हणून त्या ठिकाणी श्रीगुरूंनी वेद गुरु मिथ्या आहे आणि वास्तविकता आहे, याच्यात काही बदल होऊ शकत नाही. या श्रुतीच्या प्रतिपादनावरून तिचे प्रतिपाद्य अद्वैत आहे असे सिद्ध होते. आणि हेच शारीरिक सूत्रात भगवान व्यासांनी ठरविले आहे. शारीरिक सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ. त्या ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महाराजांनी अद्वैत सांगणं हेच श्रुतीचं तात्पर्य आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे अद्वैतच श्रुती माता सांगते, द्वैत सांगत नाही. आणि तदनुसार शंकराचार्यांचे भाष्यही आहे. तदनुसार म्हणजे व्यासांच्या सूत्रानुसार शंकराचार्यांचं काय आहे, तर भाष्य आहे. यावर कोणी अशी म्हणेल की म्हणजे या मतावर कोणी अशी शंका घेईल की शंकराचार्यांच्या भाष्यात अद्वैत प्रतिपादन केले आहे. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये अद्वैत मताचं काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. एवढ्यावरूनच व्यासांची सूत्रे अद्वैतपर आहेत असे म्हणता येणार नाही. म्हणजे केवळ शंकराचार्यांनी व्यासांची सूत्र ही अद्वैतपर आहे, केवळ त्यांनी सांगितलं म्हणून व्यासांची सूत्र ही अद्वैत सांगणारी आहे हे असं म्हणता येणार नाही. कारण की इतर आचार्यांची मतं वेगळी आहेत. शंकराचार्यांच्या भाष्यात अद्वैत प्रतिपादन केले आहे. एवढ्यावरूनच व्यासांची सूत्रे अद्वैतपर आहेत असे म्हणता येणार नाही. म्हणजे द्वैतपर सुद्धा असू शकतात. कारण त्याच व्याससूत्रांचा रामानुजादी आचार्यांनी द्वैतपर अर्थ लावून त्यावरून श्रुतीचेही द्वैत प्रतिपादनामध्ये तात्पर्य आहे असे सिद्ध केले आहे. म्हणजे शंकराचार्यांनी व्यासांच्या सूत्रांचं अद्वैतपर भाष्य केलेलं आहे आणि त्याच सूत्रांवर रामानुजाचार्य जे काही आचार्य होऊन गेले, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, निंबर्काचार्य यांनी ज्या व्याससूत्रांवर शंकराचार्यांनी अद्वैत मत सांगितलं, त्याच व्याससूत्रांवर व्याख्यान करत असताना यांनी द्वैत सांगितलेलं आहे. म्हणजे द्वैताचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे रामानुजाचार्य म्हणतात व्यासांच्या सूत्राचा अर्थ द्वैतपर आहे आणि शंकराचार्य म्हणतात की व्यासांच्या सूत्रांचा अर्थ अद्वैतपर आहे. मग या ठिकाणी आता नेमकं काय आहे सत्य हे आपल्याला पाहायचं. त्याच व्याससूत्रांचा रामानुजादी आचार्यांनी द्वैतपर अर्थ लावून श्रुतीचं द्वैत प्रतिपादनामध्ये तात्पर्य आहे असे सिद्ध केलं. म्हणजे श्रुतीचं तात्पर्य रामानुजाचार्यांनी द्वैत प्रतिपादन करण्यामध्ये असं सांगितलं आणि शंकराचार्यांनी श्रुतीचं तात्पर्य अद्वैत प्रतिपादन करण्यामध्ये असं सांगितलं. यावरून व्याससूत्रांचे किंवा मूलश्रुतीचे तात्पर्य अद्वैत प्रतिपादनामध्येच आहे असे निश्चित म्हणता येणार नाही. अशी शंका सरळ व निपक्षपाती बुद्धीच्या पुरुषास येणे साहजिकच आहे. ही जी शंका आहे, कोणती शंका, की श्रुतीचं तात्पर्य अद्वैत प्रतिपादनामध्ये आहे किंवा द्वैत प्रतिपादन करण्यामध्ये आहे, ही जी शंका आहे, ही शंका जो सरळ व्यक्ती आहे, जो द्वैताकडूनही नाही आणि अद्वैत मताकडूनही नाही, म्हणजे निपक्षपाती आहे, म्हणजे द्वैत आणि अद्वैत दोघांचं सुद्धा त्याला म्हणणं मान्य नाहीये, म्हणजे काही घेणंच नाही, अशा व्यक्तीला ही शंका येऊ शकते की नेमकं
व्याससूत्रांचं किंवा श्रुतीचं तात्पर्य अद्वैत प्रतिपादन करण्यामध्ये आहे की द्वैत प्रतिपादन करण्यामध्ये आहे. जसं दोघांचे भांडणं लागले आणि एखादा त्रयस्थ व्यक्ती आला, तो याच्याकडूनही नसतो आणि या व्यक्तीकडूनही नसतो. तो कसा असतो? निपक्षपाती असतो. तसं निपक्षपाती जो व्यक्ती आहे, ज्याला द्वैतमत आणि द्वैतमताकडूनही नाही आणि अद्वैत मताकडून सुद्धा नाही, अशा व्यक्तीला तिथे शंका येऊ शकते की नेमकं द्वैतमत श्रुतीला सांगायचंय का अद्वैतमत श्रुतीला सांगायचंय. अशी शंका सरळ व निपक्षपाती बुद्धीच्या पुरुषास येणे साहजिकच आहे, येऊ शकते. म्हणून याबद्दल थोडा जास्त विचार करणे आवश्यक आहे आणि म्हणून या शंकेचं निराकरण या ठिकाणी करतात. या विचारात समाधानाची गोष्ट अशी आहे की आता या विचारामध्ये म्हणजे ही जी शंका घेतलेली आहे त्या शंकेचं समाधान करण्याच्या विचारामध्ये गोष्ट अशी आहे की व्याससूत्रावर भाष्य लिहिणाऱ्या सर्व आचार्यास व्याससूत्रे प्रमाण असून ती श्रुत्यर्थ निर्णयकरिताच प्रवृत्त झाली आहेत, ही गोष्ट मान्य आहे. बघा, दोन मतं येणार या ठिकाणी. व्याससूत्र आहे आणि ते व्याससूत्रांवर आचार्यांनी काय केलेलं आहे तर भाष्य लिहिलेलं आहे. व्याससूत्रावर भाष्य लिहिणाऱ्या सर्व आचार्यास म्हणजे त्यामध्ये शंकराचार्य सुद्धा आले, रामानुजाचार्य सुद्धा आले, मध्वाचार्य सुद्धा आले. म्हणजे हे सर्व आचार्य यांना व्याससूत्रे प्रमाण आहे. म्हणजे शंकराचार्यांना सुद्धा व्यासांची सूत्र प्रमाण आहे, रामानुजाचार्यांना सुद्धा व्यासांची सूत्र प्रमाण आहे, मध्वाचार्यांना सुद्धा व्यासांची सूत्र प्रमाण आहेत. ती म्हणजे ती सूत्र व्यासांनी लिहिलेली जी सूत्र आहेत ती श्रुती अर्थ निर्णयाकरिताच प्रवृत्त झाली आहेत. म्हणजे श्रुतीचा अर्थ सांगण्यामध्ये, म्हणजे श्रुतीचा अर्थ काय सांगण्यामध्ये आहे तो निर्णय करण्याकरिताच ती असणारी सूत्र प्रवृत्त झालेली आहे. ही गोष्ट सर्वांना काय मान्य आहे. आता व्याससूत्रांचे तात्पर्य कशात आहे याचा दुसऱ्या दृष्टीने विचार करू. आता या ठिकाणी भगवान व्यासांचे जे काही सूत्र आहेत त्या व्याससूत्रांचं तात्पर्य नेमकं काय सांगण्यामध्ये आहे याचा दुसऱ्या पद्धतीने काय करतात विचार सांगतात. एकंदर शास्त्रकारात 6 नास्तिक, म्हणजे नास्तिक शब्दाचा अर्थ काय होतो? वेद प्रमाण न मानणारे. जे वेदाला प्रमाण मानत नाही त्यांना काय म्हणतात? नास्तिक म्हणतात. आता आपण वेदाला प्रमाण मानतो का? मानतो ना. मग आपण वेदाचं ऐकतो का? वेदाला प्रमाण मानणारा कोण आहे? जो वेदाचा ऐकतो तो. आता आपण वेदाचा ऐकतो का? मग आपण कशाहून वेद प्रमाण मानलेला आहे? फक्त बोलण्यापुरता. आपण सुद्धा त्यांच्यातच, फक्त आपलं प्रगट नाहीये, त्यांचं प्रगट आहे. म्हणजे आपण वेदाला प्रमाण मानतो बरोबर. आता वेद म्हणजे वेद कशाला म्हणतात? इष्टप्राप्ती अनिष्ट परिहार हो अलौकिकम उपायम यह वेद येती सह वेद. म्हणजे इष्टाची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती आणि अनिष्टाचा परिहार म्हणजे दुःखाच्या निवृत्तीचा उपाय सांगणारा जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात? वेद म्हणतात. आता त्या वेदामध्ये एवढं सांगितलंय का? वेदाने सांगितलेलं आहे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, म्हणजे सत्य बोलावं, हिंसा करू नये, बाकीचं दुसऱ्यांचं मन दुखवू नये, ही वेदाने सांगितलेलं आहे ना. मग आपण तसं करतो का? आपल्याला जमत नाही ती. म्हणजे आपण म्हणतो फक्त, आपण काय करतो? आम्हाला वेद प्रमाण आहे म्हणजे आम्ही आस्तिक आहे. आस्तिक फक्त म्हणण्यापुरते. वास्तविक पाहिलं तर नास्तिकच. काय करता आता चला. तर नास्तिक म्हणजे वेद प्रमाण न मानणारे. जरी आपण आतापर्यंत नसन केलं तर आतापासून केलं पाहिजे, प्रमाण मानलं पाहिजे वेदाला. म्हणजे वेद जसं सांगतोय तसं आपण केलं पाहिजे. कारण की वेदामध्ये काय सांगितलं? विहित कर्म सांगितलेत, निषिद्ध कर्म सांगितलेत. विहित कर्म म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म करावेत. मग नित्य कर्म काय? जे आपल्या वारकऱ्याचं नित्य कर्म काय असेल ते करावं. ब्राह्मणाने ब्राह्मणाचं नित्य कर्म करावं. आपण कोणतं कर्म करतो?
आपलं काय मनावर सर. 6 नास्तिक म्हणजे वेद प्रमाण न मानणारे शास्त्रकार आहेत. त्यापैकी नास्तिक शास्त्रकारासंबंधी आपणास तूर्त विचार करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी ग्रंथकार सांगतात की जे नास्तिक शास्त्रकार आहे, जे वेदाला मानत नाही, यांच्याबद्दल आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. आता जे आस्तिक आहेत त्यांचाच विचार आपल्याला करायचा. आस्तिक शास्त्रकारात कपिल आणि पतंजली हे 2 सांख्य शास्त्रकार आहेत. त्या 6 मध्ये 6 शास्त्र कोणते? न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. त्यामध्ये कपिल मुनिकृत कोणतं शास्त्र? न्यायशास्त्र नाही, कपिल मुनिकृत सांख्यशास्त्र आणि पतंजली मुनिकृत योगशास्त्र हे 2 शास्त्रकार आहेत. त्यात कपिलास निरीश्वर सांख्य आणि पतंजलीस शेश्वर सांख्य असे म्हणतात. म्हणजे कपिल मुनींना काय म्हणतात? निरीश्वर सांख्य. त्यांनी ईश्वराचा स्वीकार केलेला नाही. कोणी? कपिल मुनींनी. आता ते आस्तिक नाहीत का? आस्तिक शब्दाचा अर्थ हा नाही की जो ईश्वराला मानतो. आस्तिक शब्दाचा अर्थ आहे जो वेदाला प्रमाण मानतो, तो आस्तिक आहे. ईश्वर माना किंवा मानू नका, फक्त वेद तुम्हाला प्रमाण असला पाहिजे. आणि वेद प्रमाण जो मानतो तो आस्तिक. आणि म्हणून कपिल मुनींनी जरी ईश्वराला मानलेलं नसलं तरी ते कोण आहेत? आस्तिक आहेत. वेद जसं सांगतो तसं त्यांनी केलं म्हणून ते आस्तिक. त्यात कपिलास निरीश्वर सांख्य आणि पतंजलीस ईश्वर सांख्य असे म्हणतात. म्हणजे पतंजली मुनींनी ईश्वर मानलेला आहे. त्यानंतर बघा, गौतम व कनाद. गौतम ऋषींनी न्यायशास्त्र लिहिलं आणि कनाद ऋषींनी वैशेषिक शास्त्र लिहिलं. गौतम व कनाद हे दोघे न्यायशास्त्रकार आहेत. न्याय त्या ठिकाणी सांगितलेला आहे, युक्ती सांगितलेली आहे. म्हणजे प्रमाणाच्या द्वारे पदार्थाची सिद्धी त्यांनी केलेली आहे. प्रमाणाशिवाय पदार्थाची सिद्धी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी गौतम व कनाद हे दोघे न्यायशास्त्रकार आहेत. त्यानंतर जैमिनी व व्यास हे दोघे मीमांसा शास्त्राचे कर्ते आहेत. जैमिनी ऋषी यांनी पूर्वमीमांसाचे ते कर्ते आहेत आणि भगवान व्यास हे उत्तर मीमांसेचे कर्ते आहेत. म्हणजे हे झाले 6 शास्त्रकार. असे एकंदर 12 शास्त्रकार आहेत. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. त्या नास्तिकामध्ये 6 कोणते? तर चार्वाक, जैन आणि बौद्धांचे 4 शिष्य, योगाचार, वैभाषिक, सौतांत्रिक आणि माध्यमिक असे 4 बौद्धांचे शिष्य. त्यांनी 4 शास्त्र निर्माण केले. वेगवेगळं त्यांचं मत सांगितलं त्यांनी थोडं. आणि जैन आणि चार्वाक हे झाले नास्तिक 6. हे वेदाला प्रमाण मानत नाहीत. आणि आस्तिक हे जे वेदाला प्रमाण मानतात. असे मिळून 12 शास्त्रकार झाले. त्यापैकी नास्तिक शास्त्रकारात अद्वैत ब्रह्मतत्व प्रतिपादक कोणीही नाही. आता हे जे काही नास्तिक शास्त्रकार आहे ते ब्रह्माला मानतच नाही. म्हणजे ब्रह्म आत्मा यांच्याहून त्यांना काही घेणं नाही. आता चार्वाकांचा विचार केला तर चार्वाक या देहालाच आत्मा मानतात. चार्वाक लोक म्हणजे चांगलं बोलतात, अत्यंत चातुर्य त्यांच्या बोलण्यामध्ये असतं. ते या देहालाच काय म्हणतात? आत्मा म्हणतात. देह तोची देव, भोजनते भक्ती आणि मरणते मुक्ती पाखंड्याची. म्हणजे देहच काय आहे? देव आहे. आणि त्याची भक्ती करणं म्हणजे त्याला जेवण देणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याचं चांगल्या प्रकारे संरक्षण करणं, हीच काय आहे? भक्ती आहे. आणि देह मेला म्हणजे मुक्त झाला, हे त्यांचं काय शास्त्र आहे. त्यांचा विचार या ठिकाणी करायचा का? मग अशी शास्त्रकार ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करतील का? करू शकत नाही. त्यानंतर जैन ते सुद्धा करत नाही. आणि बौद्ध सुद्धा, त्यांच्या सुद्धा अनेक मत आहेत. कोणी शून्यालाच आत्मा मानतं, कोणी असं म्हणजे सगळे क्षणिक विज्ञानवादी बुद्धीच काय तर आत्मा आहे असं त्यांच्या मतामध्ये मानलेलं आहे त्यांनी. ते ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करत नाही. म्हणजे अद्वैत तत्वाचं प्रतिपादन ते करत नाही. 6 आस्तिक शास्त्रकारापैकी आता आस्तिक शास्त्रकार, त्यांच्यापैकी उत्तर मीमांसेचा कर्ता व्यास, भगवान व्यास
याशिवाय बाकीचे पाचही शास्त्रकार अद्वैत ब्रह्मतत्वाचे प्रतिपादन करीत नाहीत. आता बघा, हे जे काही 6 शास्त्रकार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा न्यायशास्त्रकार, वैशेषिक शास्त्रकार, सांख्यशास्त्रकार, योगशास्त्रकार आणि पूर्वमीमांसाकार हे ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करत नाही. ते कशाचं प्रतिपादन करतात? तर न्यायशास्त्रकार 7 पदार्थांचं प्रतिपादन करतात, सांख्यशास्त्रकार प्रकृती सगळं निर्माण करते 25 पदार्थांचं प्रतिपादन करतात, आणि योगशास्त्रकार सुद्धा योगाचं प्रतिपादन करतात, आणि पूर्वमीमांसा यज्ञ करा स्वर्गाला जा याचंच प्रतिपादन करतात. परंतु म्हणजे त्या ठिकाणी ईश्वर मानलेला नाही. पूर्वमीमांसेने सुद्धा ईश्वर मानलेला नाही. मंत्रमयच देवता मानलेली त्यांनी. त्या मंत्राचे तुम्ही यज्ञ करा, तुम्हाला ते मंत्र काय करतील? स्वर्गाला नेतील. आणि जे उत्तर मीमांसेचे कर्ते आहे व्यास महाराज, त्यांनी मात्र ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे, अद्वैत तत्वाचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. आस्तिक शास्त्रकारापैकी उत्तर मीमांसेचा कर्ता व्यास याशिवाय बाकीचे 5ही शास्त्रकार अद्वैत ब्रह्मतत्वाचे प्रतिपादन करीत नाहीत. इतकेच नव्हे तर उलट आपापल्या सूत्रात अद्वैत मताचे खंडनच करतात. म्हणजे भगवान व्यासांना सोडून इतर जे काही शास्त्रकार आहेत त्यांनी जे काही सूत्रात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत त्या सूत्रामध्ये अद्वैत मताचं त्यांनी खंडनच केलेलं आहे, आस्तिक असून सुद्धा. यावरून त्यांच्या खंडनास फक्त एक उत्तर मीमांसेचा कर्ता व्यासच राहतो. म्हणजे हे जे काही 12 शास्त्रकार आहेत त्यापैकी नास्तिकांच्या शास्त्रकारांचं जे काही खंडन ते त्यांनीच केलेलं आहे. चार्वकांचं खंडन बौद्धांनी केलं, जैनांनी त्यांनी त्यांच्यातच खंडन केलं, त्यानंतर न्यायशास्त्रकारवाल्यांनी त्यांचं खंडन केलं. असं करता करता व्यासांवर बारी आली, व्यासांनी या सर्वांचंच काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. यांनी द्वैत मताचं प्रतिपादन केलं आणि यांनी त्यांचं खंडन करून अद्वैत मताचं प्रतिपादन केलेलं आहे. अद्वैत म्हणजे सर्वत्र परमात्माच आहे हे त्यांनी सांगितलं. यावरून त्यांच्या खंडनास फक्त एक उत्तर मीमांसेचा कर्ता व्यासच राहतो असे म्हटल्याशिवाय इलाज नाही, हेच म्हणावं लागतं. यावरून व्याससूत्रेच अद्वैत तत्व प्रतिपादन करतात असे निश्चित ठरते. म्हणजे परिशेष न्यायाने, परिशेष न्याय म्हणजे जसं आता तू जाऊ नको, तू जाऊ नको, तू जाऊ नको, आणि शेवटी एक जण शिल्लक राहिलेला आहे, मग त्या ठिकाणी काय सिद्ध होतं? की तू जा. तसं या ठिकाणी न्यायशास्त्रकार, वैशेषिक शास्त्रकार, योगशास्त्रकार, पूर्व मीमांसाकार यांनी ब्रह्मतत्वाचं खंडन केलं. यांनी खंडन केलंय, पण कोणाचं? ब्रह्मतत्वाचं खंडन केलंय. आणि यांचं खंडन कोणी केलं? तर व्यास महाराजांनी. म्हणजे परिशेष न्यायाने शेवटी शिल्लक कोण राहिलं? व्यास महाराज राहिले. ते सांगतात व्याससूत्रेच अद्वैत तत्व प्रतिपादन करतात. म्हणजे भगवान व्यासांची जी काही सूत्र आहेत तीच अद्वैत तत्वाचं प्रतिपादन करतात, इतर सूत्र करत नाहीत असे निश्चित ठरते. वरील विचाराने व्याससूत्रे अद्वैत ब्रह्मतत्वाचे प्रतिपादन करून जगन मिथ्यात्व ठरवितात. व आतापर्यंत आपण जो विचार केला त्या विचाराने व्यासांची जी काही सूत्र आहेत ती सूत्र काय करतात? तर अद्वैत ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करतात. आणि प्रतिपादन करत असताना हे जगत कसं आहे? मिथ्या आहे असं सुद्धा सांगतात. म्हणजे श्रुतीचा काय अभिप्राय सिद्ध झाला? की परमात्मा सत्य आहे आणि परमात्म्याच्या व्यतिरिक्त सगळं जगत मिथ्या आहे हे सांगण्यामध्ये या ठिकाणी काय तात्पर्य आहे? म्हणजे द्वैतमत प्रमाण नाही, अद्वैत मतच प्रमाण आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे सिद्ध होण्यास काहीच अडचण राहिली नाही. केव्हा? ज्यावेळेस व्याससूत्रांचा व्याससूत्र ही ब्रह्माचं प्रतिपादन करत असताना जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे असं सांगते, त्यावेळेस श्रुतीचं तात्पर्य अद्वैत मत सांगण्यामध्येच आहे हे सांगण्यासाठी कोणतीही अडचण शिल्लक राहत नाही. याकरिता अद्वैत ब्रह्मतत्व हेच श्रुतीस प्रतिपाद्य आहे असे सिद्ध होते. म्हणजे श्रुती मातेला सांगायचं काय? तर अद्वैत असणारं जे काही ब्रह्मतत्व आहे तेच श्रुतीला प्रतिपादन करायचं आहे.
द्वैत श्रुतीला प्रतिपादन करायचं नाही, संसार श्रुतीला प्रतिपादन करायचा नाही, तर परमात्म्याचंच प्रतिपादन श्रुतीला करायचं आहे. म्हणून ग्रंथात श्री सद्गुरूंनी अद्वैतमत प्रमाण नसून अद्वैतमत प्रमाण मानून अप्रमाण द्वैत मताचा त्याग करण्यास अदृष्टी नावाच्या दुसऱ्या शिष्यास सांगितले आहे. जो काही दुसरा शिष्य होता अदृष्टी नावाचा, त्या अदृष्टी नावाच्या शिष्याला त्यांच्या असणाऱ्या गुरूंनी अद्वैतमत प्रमाण आहे असं तू मान आणि अप्रमाण असणारं जे काही द्वैतमत आहे त्याचा तू त्याग कर असं त्या ठिकाणी सांगितलं. कोणत्या तरंगामध्ये? तर या 5व्या तरंगामध्ये. एवढं घेऊ. या उपदेश करण्याच्या पद्धतीत द्वैतमताचा त्याग करण्यास सांगतेवेळी रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क या आचार्यांची नावे घेऊन मूळ ग्रंथकारांनी योजलेली भाषा सरणी शिष्ट संप्रदाया सोडून का असावी? या ठिकाणी शंका घेतात की या ग्रंथाचे जे कर्ते आहेत, कोणत्या? विचारसागर. हिंदीमध्ये जो विचारसागर आहे की जो निश्चल दासजींनी लिहिलेला आहे, तर निश्चल दासजींनी द्वैत मताचा त्याग करा म्हणून सांगत असताना जे काही आचार्य होऊन गेले, कोणते? रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य यांची नावं घेऊन त्यांनी काय केलेलं आहे? तर द्वैत मताचा त्याग करा असं सांगितलेलं आहे. नावं घेण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण की शिष्टांचा संप्रदाय तसा नाहीये. शिष्ट कोणाला म्हणतात? की जे संस्कार संपन्न असतात, सदाचारी असतात, सत्य वागणारे असतात, ज्यांच्या ठिकाणी नम्रता असते त्यांना शिष्ट म्हणतात. आणि अशा शिष्ट व्यक्तीने डायरेक्ट नाव घेऊन, नावाचा उल्लेख करून त्यांचा त्याग करू नये. त्यांच्या मताचं त्या ठिकाणी खंडन करावं, पण त्याचं नाव कशाला घ्यायचं? एखादा श्रेष्ठ व्यक्ती असेल तर त्याचं नाव घेणं उचित नाहीये, कारण की वयानुसार, अधिकारानुसार त्यांनी वागलं पाहिजे. तसं निश्चलदासजींनी त्यांचं खंडन करायचं होतं, पण त्यांची नावं घेण्याचं कारण काय? जर त्यांनी नावं घेतलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी शिष्ट संप्रदाय सोडून दिला, म्हणजे त्यांच्या ठिकाणी नम्रता नाहीये. मोठ्या व्यक्तीला कसं बोलावं हे सुद्धा त्यांना कळत नाही, हे सिद्ध व्हायला लागलं. मग त्याचं उत्तर या ठिकाणी देतात. या प्रश्नाचे उत्तर असे की कोणत्या? शिष्ट संप्रदायात सोडून त्यांची भाषा का असावी, ह्या प्रश्नाचं काय करतात? उत्तर देतात. खुद्द त्या आचार्यांनीच शंकराचार्यांच्या अद्वैताबद्दल लिहिताना शिष्ट संप्रदाय त्यागाचा धडा घालून दिला आहे. तो पंडित निश्चलदासजींनी गिरवला, त्यात वावगीचे काय झाले? हे काय म्हणतात? याचं उत्तर असं दिलं की निश्चलदासजींनी ती भाषा वापरली ती काही चुकीची नाहीये, कारण की ज्या वेळेस आद्यगुरु श्री शंकराचार्यांच्या मताचं खंडन करत असताना या आचार्यांनीच शिष्ट संप्रदायाचा त्याग केलेला आहे. म्हणजे त्यांनीच धडा घालून दिलेला आहे की त्यांनीच धडा घालून दिला की आम्ही सुद्धा काय केलं, जे आमचे शंकराचार्य असतील त्यांचं नाव घेऊन आम्ही उल्लेख केला आणि त्यांच्या मताचं आम्ही खंडन केलं, तसं पुढच्या आचार्यांनी सुद्धा आमचं नाव घेऊन काय करावं? आमचं खंडन करावं. हा धडा त्यांनीच घालून दिलेला आहे. म्हणून निश्चलदासजी महाराजांनी त्यांचे नाव घेऊन त्यांचं खंडन केलं, यात वावगं काय? याच्यात चुकीचं काय? काहीच चुकीचं नाही. अहो, असे जात्युत्तर म्हणजे खरे नसणारे उत्तर, म्हणजे उडवाउडवीचे उत्तर देऊ नका. असं आम्हाला वेळ काढूपणा तुम्ही करू नका, कारण की उत्तर असं द्या की आम्हाला ते पटल, आम्हाला ते समजल, असं तुम्ही उत्तर द्या. उगं तुम्ही काय करायला लागले? वेळ काढायला लागले. आम्हास वस्तुवृत्त समजून घेण्याची इच्छा आहे, वास्तविकता काय आहे हे आम्हाला समजून घेण्याची इच्छा आहे. म्हणून आता आम्ही असे विचारतो की रामानुजादी थोर विभूतींनी शंकराचार्यासारख्या अद्वितीय पुरुषास कुत्सित भाषेने आणि निश्चलदासजी सारख्या थोर पंडिताने रामानुजादी थोर विभूतीस निंदित भाषेने तुच्छ का लेखावे?
त्या ठिकाणी प्रश्न केलाय की रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य या थोर विभूती होत्या आणि त्या थोर विभूतींनी काय केलं, शंकराचार्यासारखा अद्वितीय पुरुष म्हणजे त्या ठिकाणी श्रेष्ठ असणारे पुरुष त्यांची कुत्सित भाषेमध्ये काय केली, कुत्सित भाषेमध्ये म्हणजे त्यांची निंदा केली, त्यांचं नाव घेतलं. आणि त्याचप्रमाणे जे काही निश्चलदासजी आहेत ते सुद्धा थोर पंडित आहे, त्यांनी सुद्धा रामानुजाचार्यादी जी काही विभूती आहेत, ज्या विभूती आहेत त्यांचं सुद्धा निंदित भाषेने तुच्छ लेखण्याचं काही काम नाही. म्हणजे सांगायचं काय, इथं रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांचं नाव घेत असताना आदरानं घ्यायला पाहिजे होतं आणि निश्चलदासजींनी सुद्धा रामानुजाचार्य यांचं नाव घेत असताना आदराने घेतलं पाहिजे होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. असं का केलं नेमकं, त्यांनी तसं का केलं नाही तर त्याचं सांगतात पुढं. आणि असे करण्यात त्यास काय विशेष फल आहे, नेमकं असं करून त्यांना नेमकं विशेष फल काय प्राप्त झालं. रामानुजाचार्यांना शंकराचार्यांचं नाव घेऊन नेमकं फळ काय मिळालं आणि निश्चलदासजींना रामानुजाचार्यांचं नाव घेऊन नेमकं त्यांना सुद्धा फल काय मिळालं हे आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला तुम्ही सांगा नेमकं त्यांना फल काय मिळालं. तर सांगतात पुढं, याचे संयुक्तिक समाधान असल्यास पाहिजे, पूर्वीप्रमाणे जाते उत्तर नको. म्हणजे आम्हाला उत्तर कसं असावं, आम्हाला पटल असं असावं आणि युक्तियुक्त असावं, त्याला काहीतरी युक्ती असावी, त्याला काहीतरी प्रमाण असावं आणि असं उत्तर आम्हाला द्या. आता मागं जे प्रश्न झाले होते बघा, या जगतासाठी कारण कोण, माया, आणि ब्रह्मज्ञानी पुरुष हा वाटेल तसा व्यवहार का करतो, तर काय सांगितलं, प्रारब्ध सांगितलं. म्हणजे असं उडवाउडीचं उत्तर आम्हाला देऊ नका, आम्हाला पटल असं तुम्ही काय करा, उत्तर द्या. तर याचा विचार आपण पुढे येतो. ओम पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.